जरा जास्तच फुगले आज. आता काय ते तुम्हाला पुढे समजेलच. तोपर्यंत मला इथे गहू आणि ज्वारी घेऊन यायचं होतं, कारण दळण करायचं होतं आणि मी जेवढं लागेल तेवढंच घेऊन येत असते. आता दुसऱ्या दिवशी गुरुवार असल्यामुळे आमच्याकडे गिरणी बंद असते आणि मला आजच सगळं दोन्ही पण दळून आणायचं होतं. मग दोन्ही पण दळण वगैरे करून घेतली आणि लागली संध्याकाळच्या तयारीला. आता इथे मला करायचं होतं हटलेलं बेसन, आणि हटलेल्या बेसनची ना चव एवढी छान लागते ना, जोपर्यंत हे बेसन असं छान असं चटचटत नाही ना, तोपर्यंत त्याची ना अशी टेस्ट लागत नाही. आणि छान असं लोखंडी कढईत बनवलं होतं. आणि मग नंतर दळण वगैरे दळून आणलं. आणि हे बघा, आता शिवांगची सगळी खेळणी मला व्यवस्थित आवरून ठेवायची. तर सगळी शोधून शोधून काढावी लागतात, कुठे टाकलेत वगैरे. मग ते सगळं व्यवस्थित आवरून वगैरे घेतलं आणि नंतर फरशी पुसायची राहिली होती ती पुसून घेतली. आणि आता बेसन आहे म्हटल्यावर तर त्याच्यासोबत तर भाकरीच पाहिजे ना, कारण भाकरीशिवाय बेसन छान लागत नाही. मग दळण तर एवढं छान दळून दिलं होतं. मग त्याचीच भाकरी करायला घेतली मी, आणि एवढी टम्म अशी भाकर फुगली होती ना माझी. मला एवढा आनंद झाला. आणि त्याचा पापुंद्रा आहे ना पूर्ण असा, आणि अशा भाकरी बनत असतील ना तर आणखीन खूप साऱ्या भाकरी कराव्या वाटतात. पण मला इथे 2च भाकरी करायच्या त्या. मग ती भाकरी वगैरे झाल्या. आजचा व्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा, आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.